स्त्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहेत सगळे? खूप भरभरून प्रेम देतात, त्याच्याबद्दल तुमचे खूप आभार. बघा बघा मी आज काय करते. येते का काही आयडिया मी काय करते ते? हे बघा मी काय बनवले, दिसते का? अहो मी केली आहे कागदाची होडी. तुम्ही केली का नाही कधी? तर गंमतच अशी झाली बघा. काय झालं, सकाळी मी ना खिडकीत उभं राहून चहा घेत होते आणि चहा घेताना ना माझं सहज लक्ष बाहेर गेलं. बाहेर तर ते एक व्यक्तीनं असं लॅपटॉप वगैरे घेऊन चाललेला होता आणि ती छत्रीच खोलाना, पाऊस आला आणि छत्रीच खोलाना. ती लॅपटॉपची बॅग अशी घेणं असं चाललं. बरोबर आहे, साहजिक आहे, आज तो ऑफिसचा लॅपटॉप असतो, ती काळजी तेवढी घ्यायला लागते. आणि विषय लगेच सुचला, मग मला लगेच लिहिला तुमच्यासाठी. तर नावच असं दिलं मी, कागदाच्या होड्या, लॅपटॉपची बॅग आणि हरवलेला पाऊस. पाऊस आला की छत्री उघडते आणि त्यासोबत आठवणीचा तो जुना धुळीने माखलेला कप्पाही आपोआप उघडतो. लहानपणी पाऊस पडला की जितका आनंद व्हायचा तितकीच गंमत शाळा बुडवण्यात असायची. वर्गात गुरुजींनी काहीही शिकू द्या, आमचं लक्ष मात्र खिडकी बाहेरच्या तांबड्या पाण्याचा पाट कुठं वाहतो यावर असायचं. मज्जा आहे की नाही त्यावेळेला? बघा लाल मातीचं ते पावसाचं पाणी भिजायचं. शाळेची ती एक छत्रीत 4 मित्र घुसण्याची कसरत होती बघा त्यावेळेला. खूप मजा असायची. आणि पावसात मुद्दाम डोकं ओलं करणं आणि घरी आल्यावर आईच्या प्रेमाच्या ओरडण्याचा प्रसाद मिळणं, यात एक वेगळीच मजा होती. वाहत्या पाण्यात कागदाची होडी सोडून लावलेली शर्यत आणि साचलेल्या पाण्यात उड्या मारून मित्रांवर चिखल उडवणे, ह्या म्हणजे मजेची काही विलक्षण ही मज्जा आहे खरं ती. आणि आजच्या ह्या कोणत्याही तुमच्या ते लॅपटॉप डिजिटल वगैरे ह्याच्याशी त्याचा काहीही उपयोग होऊ शकत नाही स्क्रीनची. पण आता पाऊस आला की भावनेपेक्षा चिंता आधी मनात येते. खिडकीबाहेर पाऊस सुरू झाला की मन बालपणात जातं खरं, पण लगेच नजर घड्याळाकडे वळते. माहिती आहे का? सांगते ऐका. ट्रॅफिक जमा होईल का? लॅपटॉपची बॅग भिजेल का? ऑफिसला वेळेत पोचता येईल का? अशा शेकडो विचारांच्या छत्र्या आपल्या डोक्यात उघडतात. पूर्वी पावसाच्या पाण्यात कागदाच्या होड्या सोडणारी मी आता गाडीचा व्हायपर चालू करतात रस्त्यावर साचलेल्या पाण्यात वाट काढत असते. त्या काळी पावसात भिजल्यावर आई गरम चहा भजी द्यायची आणि आता पावसात भिजले तर सर्दी खोकला होईल ह्या भीतीने मी लगेच टॉवेल शोधत पडते. लहानपणाच्या पावसात मुक्त आनंद होता आणि आत्ताच्या पावसात मॅनेजमेंट आहे. काळ बदलला, वय वाढलं. लहानपणी पावसापासून वाचायला छत्री लागायची आणि आता आजच्या धावपळीत त्या पावसात निवांत भिजायला वेळेची मुभा लागायला झाली आहे बघा ती. त्यामुळे पुढची वेळ पाऊस येईल तेव्हा कामाचा ताण आणि लॅपटॉप जरा बाजूला ठेवा. खिडकीपाशी उभी राहून चहाचा घोट घ्या आणि जमल्यास एक कागदाची होडी वाहत्या पाण्यात सोडून द्या. वय वाढलं म्हणून काय झालं, मन तर अजून त्या पावसात भिजतच तयार आहे. बरोबर आहे की नाही? म्हणून तर मी आज ही ना छान कागदाची होडी केली. आता मी उद्या ना आमच्या तिथं खाली तळस असली मस्त अशी सोडणार आहे आणि त्याला अशी पुढं ढकलत जाणार आहे. कशी वाटली माझी आजची गोष्ट? आवडली का तुम्हाला? छान. मला असं म्हणजे एक सुचलं आणि मी मग पटकन म्हटलं वेळच नाही घालवायचा, लगेच बसायचंच. चला, माझा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो तुम्ही मला आवर्जून सांगा. आणि मला अजून एक छोटीशी किचनमधली टिप द्यायची. ती म्हणजे बघा, आपण पीठ मळताना महिला 2-3 चपात्याचं पीठ राहतं, मग आपण ते फ्रीजमध्ये प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवतो. पण आता प्लॅस्टिकच्या डब्यात नका ठेवत जाऊ ते पीठ. शक्यतो जेवढं लागेल तेवढंच मळ जा. पण समजा म्हणजे राहिलंच ते पीठ तर काय करा, ते पीठ बाहेर काढा. म्हणजे आधी तासभर तरी आधी बाहेर काढा. त्याच्यामध्ये काय करा, 1 ते 2 त्या दुधाचे टिपके टाका. म्हणजे एखादा चमचा जर पिठाचं बघून तुम्ही ते पीठ त्या दुधात मळा बघा. असं छान मळून घ्या. मऊसर ते पीठ होते. असं वाटणार नाही की ते फ्रीजमध्ये आदल्या दिवशीचं पीठ आहे. आणि ते छानपैकी चपात्या करा. सुंदर मऊ आणि लुसलुशीत ती चपाती होती.
आवडल्या माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला मला सांगा. श्री स्वामी समर्थ.